राष्ट्रवादीमधील महत्त्वाचे नेते छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत। सर, आज खरं तर जशा पद्धतीने कालपासून विशेष अधिवेशनामध्ये सगळ्याच विरोधी पक्षातील आमदारांनी एक गोंधळ घातला, ईव्हीएम कडे बोट घेतलं होतं। आज शरदचंद्र पवार हे स्वतः खरं तर मार्केटवाडीमध्ये गेले, तिथे त्यांनी ग्रामस्थांशी भेट घेतली। तुम्हाला वाटतं निकाल लागलेला आहे, मात्र अजूनही निकाल प्रश्नी पडत नाहीये? खरं म्हणजे त्याने जो काही निकाल लागलेला आहे तो डायजेस्ट केला पाहिजे आणि विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी कामाला सुरुवात करायला पाहिजे। किती दिवस ईव्हीएमच्या नावाने रडणार? आणि ज्या वेळेला तुम्ही लोकसभेमध्ये महायुतीच्या अनेक मातब्बरांचा पराभव करून तुम्ही निवडून आलात, मोठ्या संख्येने आलात, महायुती पिछाडीवर गेली, त्यावेळेला खरं म्हणजे तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की महाविकास आघाडीचे कसे काय एवढे खासदार निवडून आले, ईव्हीएम मध्ये गडबड आहे आणि पुन्हा एकदा जे आहे या बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि मग आपण ठरवूया की खरोखरच आमचे निवडून आलेत का। त्यावेळेला तुमचे निवडून आले तर तुम्ही गप्प बसला आणि आता हे निवडून आले तर तुम्हाला वाटतं की ईव्हीएम बरोबर नाही। मला असं वाटतं की ठीक आहे, कदाचित एवढा मोठा फटका त्यांना बसल्यानंतर आणखीन एखादा आठवडा त्यांना ते सर डायजेस्ट करायला जाईल। आता जे सत्य आहे ते सत्य आहे, जे काही वास्तव आहे ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे। शरद पवार अशा पद्धतीने मार्केटवाडीमध्ये जातात, तिकडे ग्रामस्थांशी संवाद करतात, त्यांच्या या कृतीकडे कसं बघतात? ठीक आहे, पवार साहेब स्वस्थ बसणं शक्यच नाही, त्याप्रमाणे ते आपलं काम करत आहेत। तुम्हाला वाटतं शरद पवार आणखी काहीतरी करू शकतात? आता काय करणार? आता महानगरपालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका येतील, त्याच्यासाठी त्यांनी आता काम करायला पाहिजे, सगळ्यांनी आम्हालाही करायला पाहिजे। राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठी आणि कर्नाटक याच्यामधला जो वाद आहे तो पुन्हा उफाळून पाहायला मिळतो। कर्नाटकमध्ये होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला स्थानिकांना जाऊ दिलं जात नाहीये, पुन्हा एकदा हा वाद होतोय। तुम्ही सुद्धा या लढ्यामध्ये खरं तर उतरलेला होता, तुम्ही सुद्धा लढा दिलेला आहे, अजूनही हा प्रश्न सोडला जात नाहीये, कसं बघतो? प्रश्न अजून सुटला नाहीये तर खरंच आहे, परंतु मुळामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना तिकडे येऊ न देणं सरकारनं हे अतिशय चुकीचं आहे। या देशाच्या संविधानाप्रमाणे कुणीही आपल्या देशामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतो, राहू शकतो, उद्योगधंदा करू शकतो, भाषण करू शकतो, सभा मिटिंग घेऊ शकतो कायद्यात बसून। अशा रीतीने कोणी कुणाला अडवायचं काही कारण? आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रांतातून लोक आलेले आहेत आणि ते पण लाखो आलेले आहेत। म्हणजे अगदी कर्नाटकचं जर घेतलं तर बँगलोरपेक्षा कदाचित कर्नाटकी लोकांची संख्या मुंबईत जास्त असेल महाराष्ट्रात। कुठे आहेत, उद्योगधंदा करतात, काय चांगलं आपलं सांभाळतात, सगळ्यांशी प्रेमाने वागतात, पण अशा रीतीने तुम्ही कुणाला अडवणं हे बरोबर नाही। त्याच्यामुळे काय आणखीन जे आहेत मनं फाटतील। मला असं वाटतं की कर्नाटकीय सरकारनं जे आहे थोडं आणखीन जरा शहाणपणा दाखवायची गरज आहे। जाहीर सभा घ्यायला, मिटिंग घ्यायला काय हरकत आहे? सर, एक शेवटचा प्रश्न विचारते। आता सगळ्यात नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे, प्रत्येकाला खरं तर आता प्रत्येकजण वाट बघत आहे की कधी मंत्रिपदाचं वाटप होणार आहे, कधीपर्यंत होऊ शकतं? महायुतीमध्ये काय ठरतंय? मलाही माहित नाही ते कधी होणार आहे ते, पण असं म्हणतात की 11-12 तारखेपर्यंत होईल सगळं। आपण पाहत आहोत की तशा पद्धतीने शरद पवार हे मार्केटवाडीमध्ये गेले होते, त्यांनी ईव्हीएमच्या संदर्भात लोकांशी संवाद साधला, मात्र जशा पद्धतीने शरद पवार फिरत आहेत, विरोधक बोलत आहेत, आता त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे, तो त्यांच्या पटनी पडला पाहिजे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।